श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी. नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात म्हटलं की येते नागपंचमी आणि त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा सण येतो, तो म्हणजे रक्षाबंधन किंवा मग नारळी पौर्णिमा. आता नारळी पौर्णिमा ही पौर्णिमा जी आहे ती श्रावण पौर्णिमेच्याच दिवशी असते. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले गेले आहे. या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी रक्षाबंधनाचाही सण साजरा केला जातो. देशभरामध्ये आपण सर्वजण हा सण साजरा करतो. रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भाऊ रायाच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचं प्रतीक मानलं गेलं आहे. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचं म्हटलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की नक्की रक्षाबंधन कधी आहे, नारळी पौर्णिमा कधी आहे, त्याचबरोबर आपण रक्षाबंधनच्या दिवशी भावाला राखी नक्की कधी बांधायची आहे, कशी बांधायची आहे. त्याचबरोबर या दिवशी भद्रा काळ सुद्धा असतो आणि या कालावधीमध्ये राखी बांधू नये असं म्हटलं जातं. तर नक्की काय आहे हे आणि कोणत्या वेळी असणार आहे भद्रा काळ, ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधनाला विशेष महत्त्व आहे आणि हे रक्षाबंधन पुढच्या सोमवारी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी आहे. रक्षाबंधन आणि सोमवार, श्रावणी सोमवार एकाच दिवशी असल्यामुळे हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा योग आहे. म्हणजे 3 महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी घडत आहेत. श्रावणातला तिसरा सोमवार आहे, श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधन सुद्धा आहे. तर ही 19 तारखेला म्हणजे 18 ऑगस्ट रोजी उत्तर रात्री 3:04 पौर्णिमा सुरू होते आणि 19 ऑगस्ट रोजी रात्री 11:55 ही समाप्त होते. रक्षाबंधनामध्ये विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी अत्यंत शुभ मानली जाते. शुभ कालावधीमध्ये मंगलमय वातावरणामध्ये श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र हे एका कवचाप्रमाणे काम करते. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचं विशेष दर्शन घडवतो. भद्रा काळ म्हणजे नक्की काय आणि भद्रा काळामध्ये राखी बांधावी का, तर हे आपण जाणून घेऊया. पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्रा काळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे. 19 ऑगस्ट 2024 रोजी विष्टीकरण आहे. विष्टीकरणाची सांगता 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1:32 होत आहे. मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त मार्तंड ग्रंथामध्ये याची सखोल माहिती मिळते. भद्रा काळ अशुभ मानला जातो. महत्त्वाची शुभ कार्य भद्रा काळामध्ये करू नये असं म्हटलं जातं. शास्त्रानुसार जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचं असेल तर भद्रा काळामध्ये ते केले जात नाही. पण महाराष्ट्रामध्ये मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची कोणतीही पद्धत नाही. तसेच भद्रा काळामध्ये राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यात काहीही तथ्यसुद्धा नाही. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त नक्की कोणता असं जर असलं तर जर शुभ मुहूर्तावरती राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितली जात आहे. भद्रा काळ संपल्यावर आपण राखी बांधू शकतो. 19 ऑगस्ट रोजी 1:32 पासून राखी बांधली जाऊ शकते. तसेच प्रदोष काळी राखी बांधायची असेल तर सायंकाळी 6:57 ते रात्री 9:10 पर्यंत आपण रक्षाबंधन करू शकतो. ज्या ज्या बहिणींना रक्षाबंधन करताना भद्रा काळामध्ये करावे की नाही असं जर वाटत असेल तर बघा, जेव्हा तुम्ही काहीतरी धार्मिक विधी करत असता तर त्यावेळी ते धार्मिक विधी करण्यास भद्रा कालावधीमध्ये मनाई असते. पण आता बघा, आपल्या मर्जीनुसार दरवर्षी हा भद्रा काळ असतो आणि त्याच्यामुळे प्रत्येकालाच हा प्रश्न पडतो. पण आपण आपल्या पद्धतीने, ज्या पद्धती आपल्याकडे चालत आलेल्या आहेत किंवा आपले आजी, पणजी, आई हे ज्या गोष्टी मानतात तर त्याच गोष्टी आपण पुढेही मानत जातो. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की तुम्ही भद्रा काळामध्ये राखी बांधू नका किंवा बांधा. आता तुम्हाला जर शक्य असेल तर 1च्या नंतरच तुम्ही राखी बांधली तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर या दिवशी असते नारळी पौर्णिमा. आपल्या सर्वच महाराष्ट्रासाठी
समुद्रदेव हे वरुण देवता आहेत आणि यांना नारळी पौर्णिमा हा सण जो आहे तो समर्पित असतो। भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा होतो। श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा होतो, म्हणूनच याला श्रावण नारळी पौर्णिमा म्हणतो। तर हा जो दिवस आहे, या दिवशी नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधन आहे आणि त्याचबरोबर या दिवशी श्रावणातला तिसरा सोमवार सुद्धा आहे। त्याच्यामुळे आपण भगवान शिवशंकरांची सेवा करता करताच आपण अजून काही उपाय जे आहेत ते करू शकतो। पौर्णिमा तिथी आहे म्हणून आपल्या घरामध्ये प्रत्येकीने या दिवशी न चुकता न विसरता सत्यनारायण पूजा करा म्हणजे कराच। कारण एक वाटी प्रसादाचा शिरा बनवून आपण जी घरातल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा करतो त्याच्यामुळे आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी मदत होते। आता आपण हे स्वतःच्या घरामध्ये तर करूच, पण भावाची आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याला समृद्धी मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याचं आयुष्य सुखाचं व्हावं, त्याचा परिवार चांगला चालावा आणि त्याच्या जीवनातील समस्या संपाव्यात यासाठी आपण काय करू शकतो, तर ही माहिती आपण बघणार आहोत। सर्वात प्रथम तर आपण या दिवशी काही उपाय केले तर भावाच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी खूप चांगले ते होत असतात। भाऊ बहिणीचं नातं यातून घट्ट होतो। भाऊ बहिणीमध्ये मतभेद असल्यास रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने प्रथम गणेशाला राखी अर्पण करावी आणि मग नंतर भावाला राखी बांधावी। यामुळे भाऊ बहिणीमधील प्रेम वाढतं आणि नातं सुद्धा घट्ट होतं। यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा येते। भावाच्या आर्थिक स्थितीत प्रगतीसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी काही उपाय सांगणार आहे। यासाठी बहिणीने एक अखंड अशी सुपारी आणि चांदीचं नाणं घ्यायचं आहे आणि ते नाणं गुलाबी कपड्यामध्ये ठेवून भावाला द्यायचं आहे। लक्षात घ्या, अखंड सुपारी घ्यायची आहे, चांदीचं नाणं घ्यायचं आहे आणि ते गुलाबी कपड्यामध्ये बांधून ते भावाला द्यायचं आहे। आणि भावाने हे नाणं काय करायचं आहे, तर ते नाणं भावाने त्याच्या तिजोरीमध्ये सुपारीसहित ठेवायचं आहे। जी पोटली बहीण बनवून देईल तर हीच पोटली भावाने आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। हा उपाय जर तुम्ही कराल किंवा हा उपाय जी बहीण भावासाठी करेल त्याच्या तिजोरीमध्ये ठेवण्यासाठी असं चांदीचं नाणं आणि 1 रुपया देईल तर त्याच्यामुळे भावाच्या घरातील पैशांची कमतरता दूर होते। भावाच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची पैशांची कमतरता निर्माण होत नाही। प्रत्येक बहिणीला आपल्या भावाचं भलं व्हावं, आपल्या भावाचं चांगलं व्हावं असं वाटत असतं आणि याच्यासाठी बहिणीने हा उपाय नक्की करा। त्याच्यानंतर भावाच्या घरामध्ये समृद्धी यावी तर रक्षाबंधनाच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा। या दिवशी गाईला विशेष गोष्ट खायला घालायची आहे, ते म्हणजे हिरवं गवत। याच्यामुळे कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि त्याचबरोबर जीवनामध्ये आनंद सुद्धा वाढतो। त्याचबरोबर भावा बहिणीच्या प्रगतीमध्ये नेहमीच अडथळे येत असतील तर रक्षाबंधनाच्या दिवशी पंचमेवा खीरचा उपाय करावा। यासाठी प्रथम देवी लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करायची आहे आणि नंतर 5 कुमारिकांना पंचमेव खीर वाटप करायचे आहे। या उपायाने करिअरमध्ये येणारे अडथळे सुद्धा दूर होतात। तर असे हे छोटे मोठे काही उपाय आहेत की जे तुम्ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी, रक्षाबंधनच्या दिवशी नक्की करा। याने तुमच्या भावाला सुद्धा खूप चांगलं वाटेल, त्यांची सुद्धा प्रगती होईल आणि त्याचबरोबर आपण बहीण भावाचं नातं जे आहे ते आणखी घट्ट होण्यास मदत होईल। आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।